तर सरकारनं मराठा आरक्षणासाठी एक नवीन जी.आर. काढलाय आणि हा जी.आर. मान्य करत मनोज जरांगेंनी सुद्धा गुलाल उधळला आणि विजयोत्सव साजरा केला। पण 3 दिवस या उत्साहाला आनंदाला उलटून सुद्धा सरकारच्या जी.आर. संदर्भातला संभ्रम काही केला दूर होत नाहीये। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार की नाही याच पेचात सर्वसामान्य मराठा बांधवांसह ओबीसी बांधवही अडकलेले आहेत। मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार की नाही? सरकारचा जी.आर. सर्वच मराठ्यांना न्याय देणार? मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणाचं काय? मराठा बांधवांसह ओबीसी बांधवही पेचात। पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून ओबीसी आरक्षणात घालणार। बघा घालतो का? हा सरसकट जी.आर. नाही, हा पुराव्याचाच जी.आर. आहे। ओके, जिंकलो रे राजा हो आपण। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह मुंबईच्या आझाद मैदानातून एल्गार पुकारणारे मनोज जरांगे यांचा दावा आणि मराठा आरक्षणाचा जी.आर. काढून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्याचं सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा हा दावा। मनोज जरांगे सातत्यानं मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याचं सांगतायत, त्याचवेळी सरकारकडून मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलं जातंय। त्यामुळे जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्काच लागला नाही तर मग मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसं मिळणार हे कुणीच सांगत नाहीये। त्यामुळे सरकारच्या या जी.आर.मुळे सर्वसामान्य मात्र पेचात सापडले। जी.आर. तर तो जुना आहे। कुणबीची नोंद वाचा क्रमांक 1 आणि 3 जे त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, जे पात्र कुणबी आहेत अशांना त्या नोंदीचा फायदा होणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांना फायदा होणार आहे। मुळात सरकारनं जी.आर. काढताना नेमका फायदा मराठ्यांचा केला आहे की कुणाचा केला या संदर्भात आमच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम आहे। ओबीसीचं आरक्षण राहील का नाही हे सगळ्यालाच वाटायला लागले। आता ती कसं काय वाटायला लागले ते प्रश्नचिन्ह व्हायला ना। सरकार आता कुंकड इकडे मराठ्यांना पण देणार आहे, इकडे पण देणार आहे, मग आता कुंकड देणार आहे नेमकं? हा संभ्रम निर्माण आहे। नेमकं काय मिळालं हे सर्वसामान्य मराठा बांधवांना कळत नाहीये। त्याचवेळी सरकारच्या जी.आर.मुळे आपण काय गमावणार याचा अंदाज ओबीसी बांधवांना लागत नाहीये। असं असलं तरी काही आरक्षण अभ्यासक मात्र सरकारच्या या जी.आर.मुळे काहीच बदल होणार नसल्याचं सांगतायत। 7 सप्टेंबर 2023 ला एकनाथ शिंदे ज्यावेळी जी.आर. घेऊन इथे आंतरवली सराटीत आले होते, तो जी.आर. ड्राफ्ट मीच केलेला आहे। मी म्हणजे इन दिसच आम्ही सगळ्यांनी। तर तो जी.आर. आणि या जी.आर. मध्ये काहीही फरक नाही। कारण कुठल्याही जातीचे, उदाहरणार्थ कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठीचे जे नोंद सापडल्यानंतरचे निकष आहेत ते यानंतर अगोदर जे होते तेच आता राहणार आहेत। त्यामुळे त्याच्यात काही बदल होणार नाही। दुसरी गोष्ट, ते व्हॅलिडिटीसाठी जर समजा शपथपत्रावर दिल्या गेलं तर त्याची व्हॅलिडिटी होणार नाही। विशेष म्हणजे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा शासन आदेश जरांगेंकडे घेऊन आले तेव्हाही जरांगेंचे विश्वासू असलेल्या ॲडव्होकेट योगेश केदारांनी फसवणूक झाल्याचं म्हणत आक्षेप नोंदवला, तर काही मराठा अभ्यासकांनाही या जी.आर.मुळे मराठ्यांना न्याय मिळेल असं वाटत नाही। असं नाही वाटलं पाहिजे की सरकारचा माणूस होता आणि हा सरकारला मिळालेला माणूस होता, माझ्या कोळी माझ्या पिढ्यांची बदनामी झाली असती। म्हणून मी तिथे विचार केला की मनोज दादांना आपण सत्य ते सांगावं आणि मी सत्य सांगायचा प्रयत्न तिथेही केला। भले तिने ऐकले नसतील, ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नसतील, पण सरकारनं फसवायला सुरुवात केलेली आहे हे आम्ही सांगणारे होतो। आणि तिथं मनोज दादांनी ऐकायला पाहिजे होतं का, तो त्यांचा प्रश्न आहे। मराठा समाज कुणबी म्हणून सगळ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळेल याचा अर्थ असा नाही, सगळ्या सोयऱ्यांना याचा फायदा होईल याचा अर्थ असा नाही। जे वडिलांकडची वंशवाळी आहे ते परंपरागत पद्धतीने मिळत होते त्यांनाच याचा फायदा होईल। जलद गतीने सर्टिफिकेट देण्यात यावं एवढीच याच्यात माहिती आहे। ही माहिती पुस्तिका आहे, मी स्पष्ट सांगतो। विविध अभ्यासक आता सरकारच्या मराठा आरक्षण जी.आर.चं विश्लेषण करताना दिसत आहेत। त्यातून सरकारच्या जी.आर.चे अंतरंग हळूहळू स्पष्ट होत आहेत। त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण अभ्यासकही आता आक्षेप नोंदवत आहेत। पण मनोज जरांगे पाटील मात्र सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणारच यावर ठाम आहे। अजून आंदोलन संपले का वास संपणार नाही? थोडक्यात म्हणजे काय? थोडक्यात फडक्यात नाही।
पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घालणार. बघा घालतो का नाही. आंदोलन थांबलेलं नाहीये. आंदोलन म्हणजे अजून आरक्षण मिळालं नाही, हे सुरूच राहणार. अरे मिळालं तरी सुरू राहणार आहे. कोकण राहिला, महाराष्ट्रासाठी भांडतोय ना मी. फक्त मी माझ्या डोक्यात चाललो. एक एक घास खाल्ल्यावर जरा पचत. लय मोठा खोंगा खाऊ घातल्यावर समाजाला पचत नसतं पोटात. मनोज जरांगे दावा करत असले तरी सरकार मात्र मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठे मात्र संभ्रमात सापडलेत. आझाद मैदानात सरकारनं जो शासन आदेश जरांगेंच्या हाती दिला तो GR सर्वसामान्य मराठा बांधवांना खरंच न्याय मिळवून देतो की पुन्हा नव्यानं मराठा आरक्षण आंदोलन उभं राहतं, येणारा काळ ठरवणार. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.